नमस्कार. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, मात्र त्या अगोदर बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. कोल्हापूरच्या सरवडेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं जल्लोषात स्वागत. शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यावर कृषी मंत्री कोकाटेंची दिलगिरी. गृहराज्यमंत्री मस्साजोगच्या दौऱ्यावर असतानाच मोबाईलची चोरी. आणि संपूर्ण देश विकून झाल्यावर वक्फची संपत्ती दिसली, संजय राऊतांनी साधला पीएम मोदींवर निशाणा. नमस्कार, मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट. महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने. बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड करणाऱ्या उभाठाला कोल्हापूरकरांनी विधानसभा निवडणुकीत कायमचं बाहेर फेकून दिले. शिवाय लाडकी बहीण योजनेत खोडा घालणाऱ्या महाविकास आघाडीला कोल्हापुरी जोडा दाखवलाय, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर केलाय. कोल्हापुरातल्या राधानगरी तालुक्यातील सरवडेमध्ये आभार यात्रेत एकनाथ शिंदे बोलत होते. दरम्यान या आभार यात्रेपूर्वी एकनाथ शिंदे यांनी आदमापूर येथील श्री संत बाळूमामांचं दर्शन घेतलंय. त्यानंतर सभा ठिकाणी येताच त्यांच्यावर जवळपास 80हून अधिक जेसीबीतून पुष्पवृष्टी करून जल्लोषात स्वागत करण्यात आले. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशाचं काय करता? शेतीमध्ये गुंतवणूक करता का? असा सवाल कोकाटे यांनी शेतकऱ्यांना केला होता. यावरून त्यांच्यावर टीका होत होती. यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त केली आहे. मी शेतकऱ्यांबाबत असं वक्तव्य केलं नाही, असं कोकाटे यांनी म्हटलंय. गृहराज्यमंत्री योगेश कदम हे शुक्रवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. मस्साजोग येथे दिवंगत सरपंच संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन त्यांनी चर्चा केली. तसेच शिवसेनेकडून देशमुख कुटुंबाला बांधून देण्यात येणाऱ्या घराच्या कामाचीही त्यांनी पाहणी केली. या दौऱ्यावेळी एक धक्कादायक घटना घडली आहे. खुद्द गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा मोबाईल बीडमध्ये गायब झालाय आणि तोही कॅमेऱ्यासमोर. या प्रकरणी बीडच्या केज पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. संसदेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 5 एप्रिल रोजी या विधेयकावर स्वाक्षरी केली आणि त्यानंतर या विधेयकानं कायद्याचं रूप धारण केले. शिवसेना उभाटा खासदार संजय राऊत यांनी वक्फ विधेयकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय. देश विकून झाल्यावर त्यांना आता वक्फची संपत्ती दिसली, त्यानंतर त्यांनी विधेयक आणलं, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावलाय. यासह बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. बीड जिल्ह्यामध्ये श्रीराम नवमी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. आज बीड शहरातून भव्य दुचाकी रॅली शोभायात्रा काढण्यात आली आहे. मोठ्या उत्साहात वाजत गाजत श्रीराम भक्तांनी मोठा आनंद साजरा केलाय. यावेळी हजारोंच्या संख्येनं भक्तांची उपस्थिती होती. जय श्रीरामच्या जयघोषानं परिसर दणाणून गेलाय.
श्रीराम जन्मोत्सवानिमित्त भंडाऱ्यात जल्लोषात बाईक रॅली काढण्यात आली आहे। शहरातील शीतला माता मंदिरातून काढण्यात आलेली ही बाईक रॅली भंडारा शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत खात रोड मार्गावरील केशवनगर इथे रॅलीचा समारोप करण्यात आलाय। या रॅलीत सहभागी झालेल्या उत्साही तरुणांनी जय श्रीरामच्या गगनभेदी घोषणा देत आसमंत दुमदुमून सोडलाय। चिखलदरा व धारणी तालुक्यातील तब्बल 314 गावांसाठी मेळघाटात 4 नवीन पोलीस ठाणे सोबतच परतवाडा ग्रामीण असे एकूण 5 नवे पोलीस ठाणे निर्माण करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी गृह विभागाकडे पाठवलाय। मेळघाटात चिखलदरा व धारणी अशी 2च ठाणी आहेत। या दोन्ही ठाण्यांच्या हद्दीतील काही गावांचे अंतर ठाण्यापासून 90 ते 100 किलोमीटर आहे। ऐनवेळी पोलिसांची मदत तात्काळ मिळावी या उद्देशाने हा प्रस्ताव पाठवण्यात आलाय। या प्रस्तावात आवश्यक मनुष्यबळ व कार्यालय निर्मितीचा देखील समावेश आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली आहे। डिस्ट्रिक्टच्या पॉप्युलेशन आणि जॉग्राफिकल एरिया बघून ही मोठी डिस्ट्रिक्ट आहे आणि इथे लोकसंख्या पण जास्त आहे। हे बघून माननीय पालकमंत्री अमरावती जिल्हा बावनकुळे साहेबांच्या आदेशावर आणि त्यांच्या सजेशनावर आम्ही पूर्ण जिल्ह्याच्या जे आहे ते आढावा घेतली आणि त्याप्रमाणे 5 नवीन पोलीस स्टेशनचा प्रस्ताव केलेली आहे। 2 नवीन पोलीस स्टेशन अंडर धारणी तहसील आणि 2 नवीन पोलीस स्टेशन अंडर चिखलदरा तहसील अँड 5वी जे आहे ते नवीन परतवाडा ग्रामीण पोलीस स्टेशन चे प्रस्ताव बनून त्यांची एकदा खात्री करून ते शासनाकडे थ्रू वरिष्ठ ऑफिसर्स थ्रू शासनाकडे पाठवलेली आहे। यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत। पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी। परळी शहरातील ऐतिहासिक आणि पुरातन असणाऱ्या सरस्वती नदीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी अतिक्रमण केले। यामुळे शहराला मोठ्या प्रमाणात पुराचा धोका निर्माण झालाय। गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये मोठ्या अतिक्रमणामुळे नदीला पूर आला होता। यामुळे अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसलं होतं। अतिक्रमण केल्यामुळे या ठिकाणी दुर्गंधीयुक्त साम्राज्य पसरून सरस्वती नदीचं एका छोट्याशा नाल्यात रूपांतर झाले। त्यामुळे येथील अतिक्रमण हटवावं अशी मागणी या ठिकाणच्या नागरिकांनी केली आहे। तसेच पुराच्या धोक्याची मोठी चिंता देखील नागरिकांनी व्यक्त केली आहे। वाहणारी पुरातन सरस्वती नदी ही आहे। या नदीत अचानकपणे आज एका गुत्तेदारानं काम सुरू करून लोकांच्या डोळ्यात धूळ फेकून की जसं काही सरकारी काम आहे असं दिवसा ढवळ्या इथे नदी खोदून त्या नदी पात्रात बांधकाम करण्याचं काम केलेलं आहे। हे अतिक्रमण आहे। मागच्याच वर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणात पूर येऊन आंबेवेस भाग असेल, बरकत नगर भाग असेल, या भागात पाणी साचलं होतं। नागरिकांच्या घरात जवळपास गुडघाभर पाणी साचलं होतं।
तर ह्या नदीचं पात्र पुरातन अजून पण लोक सांगतात की 60 फुटाचं पात्र होतं. मात्र नगर परिषद प्रशासनाचं कुठलंही लक्ष नसल्यामुळं हे उघड लोक यावर अतिक्रमण करत आहेत. या अतिक्रमणाचा पाडाव झाला पाहिजे, नाही तर परळी भागातील लोकांना पुराचा मोठा सामना करावा लागेल, त्रास सहन करावा लागेल. HIV विद्यार्थ्यांचे पालन पोषण करणाऱ्या बीड शहरालगत असणाऱ्या इन्फंट इंडिया परिसरात आनंदग्राम डोंगरावर रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. आग एवढी भीषण होती की संपूर्ण डोंगराला रात्री आगीनं वेढा घातला. बघता बघता आगीनं रौद्र रूप धारण केलं. या आगीत 42 एकरपेक्षा जास्त डोंगर जळून खाक झालाय. आज पहाटे 3 वाजता आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आलं. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र डोंगरातील जीवजंतू वनस्पती जळून नष्ट झाल्यात. गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील बबई येथे एका लग्न सोहळ्यातील जेवणामुळे 25 लोकांना विषबाधा झाली आहे. या 25 जणांमध्ये 8 बालके आणि एका गरोदर मातेचाही समावेश आहे. या सर्वांना गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.